मनोगतातल्या मुली शिवानी वाघे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरटेच काय केव्हाही बांधता येईल, शेतीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा साठा, अनुभवाचा खजिना, प्रत्येकाच्या मनातला एक आदरणीय कोपरा. जगामध्ये असले तरी अनेक भक्षक, डोक्यावर हात ठेवून झालास रक्षक, ज्ञान दिले आम्हा, शुद्ध केले मस्तक, देवापेक्षा श्रेष्ठ असे माझे शिक्षक. आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज शाळेचा निरोप घेताना मन भरून येत आहे. येथे आम्हाला ज्ञानाबरोबरच संस्कार आणि मैत्री मिळाली. सर्वप्रथम मी आमचे वर्ग शिक्षक माने सर यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला, चुका सुधारल्या आणि आत्मविश्वास दिला. मराठी विषयाच्या दोलतळे मॅडम यांनी नुसतं पुस्तक न शिकवता मराठी भाषेची गोडी लावली आणि विचार मांडण्याचं बळ दिलं. इंग्रजी विषयाचे जानकर सर यांनी आमचा आत्मविश्वास वाढवला आणि संवाद कौशल्य दिलं. गणित विषयाचे माने सर यांनी कठीण वाटणारे प्रश्न सोपे करून दाखवले आणि चिकाटीची शिकवण दिली. विज्ञान विषयाच्या उबाळे मॅडम यांनी जिज्ञासा निर्माण केले आणि प्रयोगांमधून शिकण्याची मजा दिली. इतिहास भूगोलाच्या प्रियंका मॅडम यांनी आम्हाला देश, समाज आणि जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. क्रीडा शिक्षक कुर्डे सर यांनी शिस्त, संघभावना आणि जिंकण्याची उमेद दिली. तसेच कार्यशाळेचे कर्मचारी यांच्याही मनापासून आभार मानते. निरोप तुमचा घेताना लागे ठेच जरी, जरी तुम्ही दिले ज्ञान हीच जन्माची शिदोरी, तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसमान आम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. बोललो असेल उलटून झाले असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका. जीवन धन्य झाले गुरु मला लाभले, अज्ञानाच्या अंधारात ज्ञान प्रकाश उजळले, प्रत्येक विचारी झाले दुर्विचार सर्व वाटले. कोणत्या शब्दात करू धन्यवाद माझ्यावर गुरूंचे ऋण वाढले, कोणत्या शब्दात करू धन्यवाद माझ्यावर गुरूंचे ऋण वाढले. धन्यवाद. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा गडा, किती उपकार मानू गुरुचे, कळत नाही मला. भाग्य होत म्हणून गुरु लाभला, ज्ञानदान करून ज्यांना माणूस घडवला. ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड जळत असतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळत असतो. काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरूर, आयुष्य दिले तरी फेडणार नाही ऋण गुरुचे. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानामुळे न होई सन्मान, ज्ञानामुळे न होई सन्मान. जीवनभर भवसागर तया, चला वंदूया गुरुराया. धन्यवाद. यानंतर आहे क्षितिजा पाडोळे. आदरणीय मुख्याध्यापक सर, मॅडम, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज या शाळेचा निरोप घेताना मन खूप भावुक झालं आहे. ही शाळा आमच्यासाठी फक्त शिक्षणाचं ठिकाण नसून आमचं सुंदर घर आहे. इथे आम्हाला ज्ञानाबरोबरच शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास मिळाला. सर्वप्रथम मी आमचे वर्ग शिक्षक यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला आणि आमच्या चुका संयमाने सुधारल्या. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि क्रीडा विषयाच्या सर्व शिक्षकांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांनी आम्हाला केवळ विषयाचं शिकवलं नाही तर आयुष्य उपयोगी पडणारे मूल्यही दिले. धन्यवाद. त्यानंतर आहे रिया गुटाळ. यानंतर आहे सिद्धिका सरवदे. अक्षर शिकवून तुम्ही आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजी, माझ्या मित्रमैत्रिणींनो, काही वर्षांपूर्वी या शाळेच्या वटवृक्षाखाली विसावलेला पक्ष आज आपल्या शाळेला निरोप देणार आहे. मला असे वाटते की शिक्षकाने शिष्य देऊ अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे यश होय. शिक्षकांचे समाधान हे आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये असते. तुम्ही किती चांगले शिक्षक होता याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण तुमच्याबद्दल
बोलायचं म्हटलं तर पूर्ण दिवस पण पूर्ण नाही. इयत्ता 5वी ते 10वी दरम्यान तुमच्यासोबत अविनिर्मनीय बंध निर्माण झाले आहे. भावी आयुष्याचे शिल्पकार घडवणाऱ्या आमच्या सर्वांचे लाडके गणितचे माने सर यांनी पुस्तकातील नाही तर आयुष्यातील गणित सोडवण्यात मदत केली. असे आपल्या सर्वांना हसवणारे व सर्वांचे लाडके इंग्लिशचे जानकर सर हे इंग्लिश सोबत भूगोलही खूप छान शिकवतात. त्यांच्यामुळे आम्हाला समजलं की मराठीपेक्षा इंग्लिश हे सोपे असते. निरोप तुमचा घेताना डोळे भरून येतात. प्रत्येक वर्षी निरोप समारंभ असायचा तेव्हा असं वाटायचं की किती मज्जा येत असेल यांना, पण आज तो आमचा दिवस आला समारंभाचा तेव्हा समजलं की हा क्षण विद्यार्थ्यांसाठी किती कठीण असतो. आज ही शाळा शिक्षक आणि मित्र आणि मैत्रिणी सोडून जाऊ वाटेना. या आपल्या शाळेत ज्ञानाबरोबर संस्कारही शिक्षक देतात. पहिल्यांदा शाळेत आले होते तेव्हा असे वाटायचे की नको शाळा, आणि आता शाळा सोडण्याची वेळ आली तेव्हा असे वाटते की किती लवकर वेळ झाली आपली जायची. आपल्या शाळेतील सर्व शिक्षक म्हणजेच देवकर सर, माने सर, जानकर सर, कुर्डे सर, कोकाटे सर, अविनाश सर, बर्गे सर, गायकवाड सर व शिक्षिका ओबाळे मॅडम, दुलतडे मॅडम, प्रियंका मॅडम, पारके मॅडम या शिक्षकांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. एकतर या सर्व शिक्षकांनी मला जीवनाचा मार्ग दाखवला. याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकांना खूप खूप थँक्यू. आणि माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. नंतर अनिकेत गवई. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे व शिक्षक वृंद आणि बालमित्र मैत्रिणींनो, इथे उपस्थित झाल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आज म्हणजे 10वीचा निरोप समारंभ आहे. इथं निरोप समारंभात तुम्ही सर्वजणांनी आम्हाला साथ दिली याबद्दल तुमचे धन्यवाद. आज 10वीचा निरोप समारंभ म्हणजे 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस, शाळेतील शेवटचा दिवस आहे. या शैक्षणिक क्षेत्रात आमच्याकडून काही चुका झाल्या असल्या त्या आमच्या चुका म्हणून माफ करा आणि पुढील शैक्षणिक भविष्यात आम्हास प्रेरणा देवी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण भाऊक झालो आहोत. घेताना निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनले आठवणींच्या पुस्तकातील पाणी. काही वर्षापूर्वी माझ्या या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्तही लावली. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहिती आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले असेल तर मला क्षमा असावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अक्षदा मुटेकर, रोहिणी कोळेकर, सिद्धिका सरवदे, अनुष्का खटके. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. पण संपणाऱ्या वाटेवरच जन्मणारी नवी पहाट असते. काही नाती तुटत नाही, ते आपल्या नकळत मिटून जातात. काही नाती तुटत नाही, ते आपल्या नकळत मिटून जातात. जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरू हातात अलगद सुटून जातात. येथून दूर जाताना डोळे भरून आले, येथून दूर जाताना डोळे भरून आले. येथून दूर जाताना दुःख आज झाले. वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही. वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही. येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही. निरोप येथून घेतो आहे आला दुसरा बोलावा. हृदयामध्ये जपून ठेवील आपुलकीचा ओलावा.
सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाता जाता, दगडालाही पाझर यावा निरोप शेवटी घेताना. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यास लाभले, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यास लाभले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. धन्यवाद. आज आम्ही जाईल पण शाळा मात्र मनात राहील. आज आम्ही जाईल पण शाळा मात्र मनात राहील. जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल मनात माझ्या शाळा येईल. त्या वाक्याची आज मला आठवण झाली. सर अभ्यास केला पण वही घरी राहिली. न काय लिहिता बाबाशी मारली पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली. वही पाहताच मन आठवणीचा विषय राहिला. आज आम्ही जाईल पण शाळा मात्र मनात राहील. अभ्यासाचं वेळेचं आणि माझं कधी नाही जुळलं. शाळेतले दिवस कसं गेलं हेच नाही कळलं. शाळेच्या परिसरात लय केल्या दंगा मस्ती. झेंड्याच्या कट्टावर कित्येक झाल्या दस्ती. हारून कधी हार नाही मानली. आपली सारी खोडी दुसऱ्यावर सारली. शाळेतले दिवस ना परत येतील. आज आम्ही जाईल पण शाळा मात्र मनात राहील. मधल्या सुट्टीत जेवायचं, एकमेकांना आपल्या भाज्या द्यायचं. जेवण झालं की खेळायला पळायचं. त्या खेळात कोणीतरी चिडायचं. एवढ्या कारणामुळे एवढं मोठं भांडायचं पण दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात टाकून शाळेत यायचं. असे मित्रांना पुढे जीवनात येतील. आज आम्ही जाईल पण शाळा मात्र मनात राहील. धन्यवाद. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष माझे वंदनीय गुरुजन आणि वर्ग इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेत आले भरून डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. काही वर्षपूर्वी माझ्या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. आमच्या काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तशी चिवचिवाट सहन केला. आमचे काही चुकले त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आमची शाळा ज्ञानाची पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता इत्यादी आणि गोष्टी ते आम्ही शिकलो. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा विराचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असतील तर मला क्षमा करावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. उडत्या पाखरांना प्रतीची तमान असावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही सर, मला काय हवं तुमच्यावरती. कार्य तुमची तेवढीच आहे कीर्ती. तुम्ही नाही केली LLB कायद्याच्या जगातील कधी, पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून. थोडा मीही प्रयत्न केला सर, त्यात माझंही नाव यावं म्हणून. सर तुम्ही बोललेले शब्द ना शब्द कट्ट्यासारखी वार करत होती, पण जीवनाच्या रणांगणात रडण्याचे सामर्थ्य देत होती. सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानते. हरलेस आयुष्याच्या वाटेवर तर आठवून लढायला बसते. सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत, पण अक्षर सापडेना सर मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत.